सनातन धर्म संस्कृति की ओर से विजय तस्वीर पाटिलवाड़ी बोरीवली ईस्ट उत्कर्ष मंडल। यहाँ पर महिला और पुरुष काफ़ी उत्साह से हर साल मनाते हैं और माता रानी का आशीर्वाद लेते हैं। आंखों देखा हाल मैं आपको दिखाऊंगा और काफ़ी सीनियर लोग हैं जो सनातन धर्म की ओर उनका काफ़ी ध्यान आकर्षित हा सण साजरा करतोय। आता थोड्याच वेळात उत्कर्ष माऊलीचं विसर्जन सोहळा इथे होणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उत्कर्ष सेवा मंडळाचे विश्वस्त तानाजी राणे साहेब, त्याचबरोबर खजिनदार आनंद शिंदे साहेब हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्याचबरोबर आपल्या सर्व महिला वर्ग, तरुण वर्ग, वेळ खूप झालेला आहे कारण 10 वाजेपर्यंत टाईम असतो, 10 वाजता बंद करायला लागतो बँके वगैरे, म्हणून लवकर आता आपण हॅलो सोनं लुटण्याचा कार्यक्रम करणार आहोत। कोण म्हणतो सोनं महाग झालंय? इथे सोन्याचा ढीग पडलाय। सागवेकर मला सांगत होते की 1 लाखाच्या वर सोनं गेलं, पण आम्हाला वाटत नाही अफवा आहे कारण इथे टेबल भरून सोनं आहे पण सोनं घ्यायला कोण नाही। तर आता लवकरच आमच्या इथे आता सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे, जो आपण गेले जवळजवळ 50 ते 60 वर्ष हा कार्यक्रम आपण सोने लुटण्याचा करतो आणि असाच कार्यक्रम आता देखील थोड्याच वेळात होणार आहे। मी उत्कर्ष सेवा मंडळाचे खजिनदार व विश्वस्त माननीय आनंद शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी याचं मार्गदर्शन करायचे। बोरिवली सार्वजनिक नवरात्री उत्सवानिमित्त आज या ठिकाणी गेले 9 दिवस आईचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतोय। गेली 50 ते 60 वर्ष हा देवीचा उत्सव या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या देवीच्या उत्सवाला जसं समुद्राला भरती येते त्याप्रमाणे या उत्सवाला पण भरती आलेली आहे। दिवसेंदिवस हा उत्सव अगदी जोमानं आणि प्रामुख्याने मला आमच्या मंडळाच्या वतीने आमचे विश्वस्त तानाजी राणे, आमचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरे आणि आम्ही सगळे पदाधिकारी, खरोखर आम्हाला या उत्सव समितीचे जे तरुण कार्यकर्ते आहेत अगदी जोमाने हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो। सगळ्यांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायला पाहिजे कारण हा उत्सव करते वेळी वैयक्तिक कोणाचा नाहीये, हा सार्वजनिक उत्सव आहे आणि कोणाचे हेवे दावे सगळे असतील त्या आईच्या चरणी अर्पण करून आपण सगळ्यांनी एकोप्याने आणि एक दिलाने हा आईचा उत्सव साजरा करतोय। असंच आईचा उत्सव साजरा करत राहू। आई जगदंबेला मी प्रार्थना करेन की ही सगळी मंडळी जी आहे या सगळ्या मंडळींना या ठिकाणी उदंड आयुष्य देवो। प्रामुख्यानं मला आठवण येते या महिलांची, खरोखर गेले 9 दिवस आईची सेवा आमचे आरतीचे सगळे मंडळी, आमचे सागवेकर बंधू हे आपले रोज देवीला दुपारच देत असतात। काही मंडळी आहेत ते या देवीची जी काही आराधना आहे, जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये सहभागी होत असतात। मी या ठिकाणी सगळ्यांना आईच्या चरणी एवढंच सांगेन, उत्कर्ष माऊलीच्या चरणी या सर्वांना उदंड आयुष्य दे आणि या राणे पाटीलवाडीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्यांना लवकरात लवकर यांच्या पाठीशी उभं राहा। जे काही अडीअडचणी असतील सगळ्या दूर करून आपण सगळ्यांनी एकत्रपणे हा आपण जे आज वास्तूमध्ये आज आहोत या वास्तूमध्ये एक चांगल्या वास्तूमध्ये आईचं या ठिकाणी स्थापना होईल ही सगळ्यांनी मनामध्ये इच्छा ठेवून हा कार्यक्रम आज या छोट्या जागेत होतोय, उद्या मोठ्या जागेत झाला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे। या ठिकाणी खरोखर आमच्या दिवंगत कार्यकर्त्यांची आठवण येते। आताच आमच्या मे महिन्यामध्ये आमच्या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलोचनाताई मोरे खरोखर आजारी होत्या, पण त्यांचं या देवीच्या बाबतीमध्ये खरोखर प्रामुख्याने मला आठवण येते त्यांची। त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त हरिचंद्र भिवाजी चव्हाण हे पण या ठिकाणी मे महिन्यामध्ये गेलेत। खरोखर परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो। बाकी बरीच मंडळ आहेत, आमचे अप्पा शिंदे आहेत, श्रीधर देसाई आहे, दत्ताराम जंगम आहेत, बागाजी ढिगे आहेत
आमचे गणपतराव सकपाळ आहेत, त्याचप्रमाणे आमचे सुनील चव्हाण आहेत, खांद्याला खांदा लावून काम करणारी सगळी मंडळी आज वरून बघत असतील की या उत्कर्ष सेवा मंडळाचा जो आईचा जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये खरोखर ही तरुण मुलं आनंदाने जोपासतायत. ही सगळी रोषणाई आहे, हे सगळं देवीची सजावट आहे. ते आमचे प्रफुल्ल डेकोरेटरचे मालक किशोर शिंदे आणि सिद्धेश शिंदे यांनाही आई जगदंबा उदंड आयुष्य देवो. आणि या सर्व मंडळींचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज खास या ठिकाणी साई समर्थ या ठिकाणी पेंजो पथक हे या ठिकाणी आपल्या या उत्सवाला आलेले आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आता हा जो मोठा टोप ठेवलेला आहे, या आईची जी छोटी मूर्ती आहे, ती जी पूजेची मूर्ती, त्या पूजेच्या मूर्तीचं या ठिकाणी विसर्जन होईल. तत्पूर्वी या ठिकाणी आपलं सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम या ठिकाणी होईल. साधाप्रमाणे यावर्षी सांगतात की 1,25,000 भाव झालाय, पण आमच्याकडे 10,250 रुपये हा रेट आहे. किंवा कोणाला पाहिजे त्यांनी सोनं भरपूर द्या. आणि ते 23 कॅरेट नाही, 24 कॅरेट आहे. 2 शब्द आमचे विश्वस्त सांगतीलच, पण त्याआधी त्यांच्या हस्ते आपण एक नारळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मी विश्वस्त तानाजी राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नारळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. मात की जय. जास्त घेऊ नका, नारळ उचल या पुण्यासारखे वाढ नका, घेतो नका. मोठा हार करून घ्यायला पण मोठा ठेवायला पाहिजे. मोठा ठेवायचा, छोट्या मुलांसाठी